नमस्कार मुलांनो, आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला आजचा लेसन असणार आहे मुलांनो 6.7 ॲट द मार्केट. काय असणार मुलांनो? 6.7 ॲट द मार्केट हा आपला आजचा लेसन असणार आहे आणि तो आपण आज लर्न करणार आहोत. द मार्केट या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत मुलांनो? तर जर आपण मार्केटमध्ये आपण आपल्या आईसोबत जातो किंवा आपण आपल्या आईवडिलांसोबत किंवा आपल्या वरिष्ठांसोबत जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं कळून येतं की आई जेव्हा भाजी वगैरे घेत असते तेव्हा तिचं मोल करत असते, तिचा भाव करत असते, ती कशी निवडून घेत असते हे सगळं आपल्याला आईसोबत जात असताना कळत असतं की आई ही जी भाजी आहे ती कशी किलो घेते किंवा कशी पाव घेते. हे सगळं आपल्याला कधी कळतं मुलांना? जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस आईसोबत जाणार किंवा आपल्या घरातले जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत जाणार तेव्हा आपल्याला हे कळणार आहे की भाजीमध्ये सुद्धा काय असते की क्वालिटी असते, की कुठली चांगल्या प्रकारची भाजी आहे किंवा कुठली भाजी कशी निवडावी. हे सगळं आपल्याला जे नॉलेज आहे ते कधी प्राप्त होणार आहे? जेव्हा तुम्ही याचा रिअलमध्ये काय घेणार आहात, अनुभव घेणार आहात, तेव्हाच तुम्हाला कळेल मुलांनो की आपण भाजी कशी निवडायची, त्याची किंमत कशी करायची. किंवा आपण आणखी 10 ज्या गाड्या असतात त्यांच्यावरती जर आपण गेलो तर तिथे सुद्धा आपण बघू शकतो की ही भाजी किती चांगली आहे किंवा ती भाजी कशी मिळणार आहे. हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज जेव्हा आपण हे आपल्या पॅरेंट्ससोबत जाऊ तेव्हाच आपल्याला काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर जेव्हा आई आपल्याला एकट्यालाच मार्केटमध्ये पाठवतो किंवा वडील आपल्याला पाठवतात तेव्हा आपल्याला कळतं मुलांना की आई माझी जेव्हा मी आईसोबत जात होतो तेव्हा आई अशी काय करत होती, भाज्यांची निवड करत होती. आणि जर भाजीवाल्याने जर 20 रुपये सांगितले तर 15 रुपयावरती आई कशी यायची हे सुद्धा आपण काय करतो मुलांनो, याचं सुद्धा आपण ऑब्झर्वेशन करतो, निरीक्षण करतो. आणि जशी आई भावतोल करते तसंच आपण काय करतो मुलांनो, करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय मुलांनो, जर आपल्याला एकट्याला भाजी आणायला पाठवलं तर मग आपल्याला तो एक्सपिरियन्स आलेला असतो की आता आपण भाज्यांची निवड कशी करावी. तर तेच आपण काय करणार आहोत, ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. कुठल्या मुलांनो? ॲट द मार्केटमध्ये. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की लुक ॲट द फॉलोविंग पिक्चर्स अँड रीड द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन म्हणजेच काय मुलांनो, की संभाषण. जो काही विक्रेता आहे आणि ग्राहक आहे त्यांच्यामध्ये कसं कन्व्हर्सेशन होतं ह्यालाच काय म्हणतात मुलांनो, यालाच संभाषण असे म्हणतात. म्हणजेच विक्रेता जर त्याची जी काही किंमत असेल ती भाजीची सांगितलेली असेल तर मग आपण ती कशी भाजी निवडावी किंवा आपण कसं भाव त्या भाजीचा किंवा कुठल्याही वस्तूचा करावा, हे जे कन्व्हर्सेशन होत असतं विक्रेता आणि ग्राहकमध्ये ते कुठे आपल्याला दिसून येणार आहे. तर इथे काही पिक्चर्स आपल्याला दाखवणार आहेत आणि त्या पिक्चरद्वारे आपल्याला कळणार आहे की कन्व्हर्सेशन कसं होतं. एक विक्रेता असो किंवा ग्राहक असो किंवा 2 व्यक्तींमध्ये कन्व्हर्सेशन कसं होतं ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. बघा मुलांनो, इथे काय आहे, ए म्हणजेच काय मुलांना, तर हा जो काही विक्रेता आहे तो काय म्हणत आहे, गुड मॉर्निंग आजी. काय म्हणत आहे तो विक्रेता? गुड मॉर्निंग आजी. विक्रेता म्हणजे कोण? की ज्याच्याजवळ काय आहे, धान्य आहे आणि तो विकत आहे कुणाला, तर ग्राहकाला, कस्टमरला. आणि तो काय म्हणत आहे मुलांना, एक आजी जी आहे ती त्या विक्रेत्याजवळ आलेली आहे. काय खरेदी करण्यासाठी? तर तांदूळ खरेदी करण्यासाठी, राईस खरेदी करण्यासाठी. तिला काय करायचं आहे, तर वर्षभरासाठी जे राईस आहे ते होल करून ठेवायचे आहे, साठा करून ठेवायचा आहे. म्हणून एक जी आजी आहे ती कुठे आलेली आहे, तर ह्या विक्रेत्याकडे आलेली आहे. आणि बघा, जो विक्रेता आहे तो काय म्हणत आहे आजीला, की गुड मॉर्निंग, शुभ प्रभात आजी. बघा, जो कोणी विक्रेता असेल किंवा आपण मोठे झाल्यानंतर जर आपल्याला देखील एखादा बिझनेस करायचा असेल तर आपण जे काही आपले कस्टमर असतात त्यांच्यासोबत कसं कन्व्हर्सेशन करायचं, तर जसं यांनी खूप नम्रपणे, खूप पोलाइटली ते काय म्हटलेले आहे की गुड मॉर्निंग आजी. सुरुवात आपल्याला ह्या
गोष्टीपासून करायचे आहे. बघा काय म्हणत आहेत ते, गुड मॉर्निंग आजी, हाऊ कॅन आय हेल्प यू, मी तुमची मदत कशी करू शकतो, असं कोण म्हणत आहे, तर हे जे विक्रेता आहे ते म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे, तर आजीला. आणि आजी त्यांच्या दुकानामध्ये, त्यांच्या शॉपमध्ये काय घेण्यासाठी आलेली आहे, तर राईस घेण्यासाठी आलेली आहे. बघा मुलांना नेक्स्ट काय, बी म्हणजेच कोण मुलांना, तर बी म्हणजे जो काही दुसरा एक ग्राहक आहे तो, आणि ए आणि बी या दोघांमध्ये काय होत आहे, तर त्यांच्यामध्ये संभाषण होत आहे, कम्युनिकेशन होत आहे. बघा मुलांना बी म्हणजेच ह्या ज्या आजी आहेत त्या काय म्हणत आहे की आय वॉन्ट टू बाय राईस फॉर द होल इयर. होल म्हणजेच काय मुलांनो, पूर्ण वर्षासाठी त्यांना काय करायचं आहे, साठा करून ठेवायचा आहे. कशाचा साठा करून ठेवायचा आहे, राईसचा. राईस म्हणजेच काय मुलांनो, तर राईस म्हणजेच RICE, राईस म्हणजेच काय मुलांनो, तर तांदूळ. पूर्ण वर्षभरासाठी आजींना काय करायचं आहे की तांदूळ घेऊन ठेवायचे आहेत. तर त्या विक्रेत्याला काय म्हणत आहे की तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचे काय असतील, तांदूळ असतील, तर त्या सगळ्यांची तुम्हाला काय सांग, क्वालिटी कशी आहे ते सांग, आणि त्याची प्राईस सुद्धा सांग. बघा जो ए आहे तो काय म्हणत आहे, शो मी द व्हेरायटीज यू हॅव अँड टेल मी द पिक्चर. काय म्हणत आहे बघा, ह्या ज्या आजी आहे त्या काय म्हणत आहे की शो मी द व्हेरायटीज म्हणजेच काय मुलांनो, तर व्हेरायटीज म्हणजेच ज्या काही राईसच्या, तांदळाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात, प्रकार असतात, त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, तर व्हेरायटी असे म्हणतात. बघा मुलांनो, शो म्हणजे काय, शो मी म्हणजेच काय मुलांनो, तर शो मी म्हणजे मला दाखव. काय दाखव, तर राईसची जी काही वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटीज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तांदूळ आहे, त्यांची जी काही वेगवेगळ्या प्रकारची जाती आहे ती काय कर, तू मला दाखव. असं आजी कुणाला म्हणत आहे, तर विक्रेत्याला म्हणत आहे. काय कर, तू मला राईसची व्हेरायटीज दाखव. यू हॅव अँड टेल मी द प्राईस, तू मला त्याची व्हेरायटीज पण दाखव आणि त्याची प्राईससुद्धा तू सांगत जा. असं आजी कुणाला म्हणत आहे, तर जो काही विक्रेता आहे त्याला म्हणत आहे. बघा ए म्हणजेच हा जो विक्रेता आहे तो काय म्हणत आहे, आजी दिस व्हेरायटी इज गुड. आता बघा त्याने काय केलेलं आहे, आजीला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही राईस आहे, तांदूळ आहे, ते दाखवलेले आहेत. आपल्याला तर माहीतच आहे की तांदळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात, तर जाती असतात. काही हलक्या क्वालिटीच्या असतात, तर काही खूप भारी क्वालिटीच्या असतात, तर काही मीडियम असतात, जसं बासमती झालं किंवा लहान तुकडा आपण म्हणतो, त्या काही वेगवेगळ्या काय आहेत, तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तांदूळ, राईस इथे उपलब्ध आहेत. आणि हे जे ए आहे ते काय सांगत आहेत की हातावरती त्यांनी तांदूळ घेतलेले आहेत आणि काय सांगत आहे त्यांच्या आजीला की हे जे तांदूळ आहे ते कसे आहेत, तर ते खूप छान आहेत आणि ह्याची जी किंमत आहे ती देखील कशी आहे, जास्त महाग नाही आहे, अगदी तुम्हाला परवडेल अशीच किंमत या तांदळाची आहे. बघा आजी दिस व्हेरायटी इज गुड, म्हणजेच ही जे तांदूळ आहेत ते तुमच्यासाठी कसे आहेत, चांगले आहेत, आणि त्याची जी व्हरायटी आहे, त्याचा जो प्रकार आहे तो देखील चांगला आहे, आणि त्याची किंमत देखील कशी आहे, तुम्हाला परवडणारी अशी आहे. म्हणूनच तुम्ही काय करा की हा चांगल्या प्रतीचा जो तांदूळ आहे तो तुम्ही विकत घेऊ शकता. आणि मग आपल्याला साहजिकच की आपण जर 4-5 प्रकारचे व्हेरायटीज जर आपण बघू, तर त्यातनं निवड करणं हे आपल्याला कसं जातं, तर कठीण जातं. मग त्या जो काही मालक असतो किंवा विक्रेता असतो तो आपल्याला सांगत असतो की बघा हे जे तांदूळ आहे, राईस आहे, ते कसे आहेत, तर चांगले आहे किंवा हे देखील तुम्हाला परवडणारे आहेत, असं विक्रेताच आपल्याला काय करत असतो, तर सुचवत असतो. बघा मुलांनो, डोंट वरी अबाउट द प्राईस. काय म्हणत आहे तो की तुम्ही काय करू नका की जी काही प्राईस आहे, किंमत आहे, त्याविषयी तुम्ही अजिबात चिंता करू नका. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली, म्हणजेच हे जे तांदूळ मी तुम्हाला दाखवत आहे ते अजिबात कॉस्टली नाही आहे, ते अजिबात महागडे नाही आहेत. म्हणून तुम्ही काय करा, मी जे तांदूळ तुम्हाला दाखवलेले आहेत ते योग्य भावामध्ये सुद्धा आहेत आणि त्याची क्वालिटीसुद्धा कशी आहे, तर त्याची क्वालिटीसुद्धा अगदी बेस्ट आहे, छान आहे.
म्हणून तुम्ही काय करा की किमतीची अजिबात तुम्ही पर्वा करू नका. किंमत त्याची कशी आहे तर अगदी रिजनेबल आहे आणि तुम्हाला परवडणारी अशी आहे. असं कोण म्हणत आहे तर हा जो विक्रेता आहे तो असे म्हणत आहे. पुढे बघूया. बघा आता इथे झालं आपलं एक संभाषण. ते कुणामध्ये आपण बघितलेलं आहे की एक जो दुकानदार आहे, जो शॉपकीपर आहे त्याच्यामध्ये आणि एक जे ग्राहक आहे आजी, त्यांच्यामध्ये झालेलं संभाषण आपण इथे बघितलं. ते आहे संभाषण नंबर 1. आता आपण काय करूया तर दुसरं संभाषण बघूया. आजी आणि विक्रेता ह्या दोघांमध्ये झालेलं पहिलं संभाषण तर आपण बघितलेलंच आणि ते खूप चांगल्या प्रकारचं होतं. आणि आपण ते बघितलेलं आहे की एक जो विक्रेता आहे तो आजीला किती पोलाइटलीपणे बोलत आहे की आजी, मी जे काही तुम्हाला तांदळाचे किंवा राईसचे जे काही प्रकार दाखवत आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतील, पण ह्या सगळ्या प्रकारांपैकी जो काही छान क्वालिटीचा जो राईस आहे तो मी तुम्हाला आधी दाखवतो. जर तुम्हाला तो आवडला तर तो तुम्ही घ्या आणि तो काय आहे तर जास्त महागडासुद्धा नाही आहे आणि तुम्हाला परवडणारा आहे. म्हणून तुम्ही काय करू नका तर तुम्ही क्वालिटीची तर चिंता करूच नका, पण प्राईसची सुद्धा काय करा चिंता करू नका. असं विक्रेता कुणाला सांगत आहे तर आजीला सांगत आहे. हे झालं आपलं पहिलं संभाषण. आता आपण बघणार आहोत दुसरं कन्व्हर्सेशन. बघा मुलांना, दुसरं जे संभाषण आहे ते कुणामध्ये होत आहे तर एक आजोबा आणि एक नात यांच्यामध्ये दुसरं जे संभाषण आहे ते होत आहे. बघा, एक नात जे आहे ते आजोबांना काय सांगत आहे की आपण काय करणार आहोत तर बबल मेकर म्हणजेच काही बबल्स आहेत, फुगे आहेत, तेच आपण काय करणार आहोत तर विकत घ्यायचे आहेत का, अशी परवानगी कोण घेत आहे तर एक नात आपल्या आजोबाकडनं घेत आहे. तेच संभाषण आपण इथे बघूया, ते कन्व्हर्सेशन आपण इथे बघूया. बघा, म्हणजेच काय म्हणत आहे की ग्रँडपा, द बबल्स लुक सो लवली. काय म्हणत आहे बघा की ग्रँडपा म्हणजेच काय मुलांना सांगा पाहू. ग्रँडपा म्हणजेच बघा, ग्रँडपा म्हणजेच काय मुलांना तर आजोबा. सांगा पाहू मुलांना, ग्रँडपा म्हणजेच काय आजोबा. अगदी बरोबर. बघा, GRANDPA, ग्रँडपा म्हणजेच आजोबा. नंतर बघा, द बबल्स लुक सो लवली. जे फुगे आपल्याला इथे ह्या पिक्चरमध्ये दिसत आहेत ते फुगे कसे आहेत तर खूप सुंदर असे ते फुगे आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे तर ते फुगे आपल्याला विकत घ्यायचे आहे. असं कोण म्हणत आहे तर ही जी नात आहे ते आपल्या आजोबाला म्हणत आहे. लवली म्हणजेच काय मुलांना तर खूप सुंदर. बघा, LOVELY, लवली म्हणजेच खूप सुंदर असे काय आहेत हे बबल्स, जे फुगे आहेत ते कसे आहेत मुलांना तर खूप लवली असे आहे. सो कॅन वी बाय द बबल्स मेकर. मग आपण हे जे बबल्स मेकर आहे ते विकत घेऊ शकतो का. हे कोण कुणाला म्हणत आहे. हे जे कन्व्हर्सेशन आहे ते कुणामध्ये चालू आहे तर ग्रँडपा आणि जी त्यांची नात आहे आजी, आजोबा आणि नात यांच्यामध्ये हे कन्व्हर्सेशन चालू आहे. मग बघा, आजोबा काय म्हणत आहे ते बघा. आजोबा काय म्हणत आहे, बी वाय नॉट लेट्स बाय 3. काय म्हणत आहेत ते की वाय नॉट, आपण काय करूया की 3 बबल्स काय करूया तर विकत घेऊया. बघा, वाय नॉट म्हणजे का नाही. लेट्स बाय 3 म्हणजेच काय मुलांना तर आपण 3 बबल्स जे आहे ते काय करणार आहोत, 3 बबल्स मेकर विकत घेणार आहोत. 2 फॉर यू, 2 जे आहेत ते का आपण कुणाला देणार आहेत तर चिल्ड्रनना म्हणजे 2 मुलांना. अँड 1 फॉर मी, 2 मुलांना बबल्स देणार आहेत आणि एक कुणाला तर मला स्वतःला 1 बबल असणार आहे. असं कोण म्हणत आहे तर ग्रँडपा म्हणत आहे, आजोबा म्हणत आहे. कुणाला म्हणत आहे तर त्यांची जी नात आहे त्यांना म्हणत आहे की आपल्याला काय करायचं आहे की 3 जे बबल मेकर आहे ते विकत घ्यायचे आहे आणि तिघंही आपण काय करायचे आहे 2 जे चिल्ड्रन आहे त्यांना द्यायचे आहेत आणि 1 ग्रँडपाला मिळणार आहे. हे जे कन्व्हर्सेशन आहे हे कुणामध्ये आहे
तर जे आजोबा आहे आणि नात आहे यांच्यामध्ये हे संभाषण होत आहे. नेक्स्ट बघूया. बघा, आपण पहिलं जे कन्व्हर्सेशन होतं ते आपण बघितलं. कशामध्ये? एक ग्राहक आणि एक विक्रेतामध्ये. सेकंड जे आपलं कन्व्हर्सेशन होतं ते आपण कुठे बघितलं? एक आजोबा आणि एक नातीसोबत. आता आपलं जे थर्ड कन्व्हर्सेशन आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. थर्ड जे आपलं संभाषण आहे मुलांनो ते बघा काय आहे. बघा, थर्ड जे आपलं कन्व्हर्सेशन आहे ते असं आहे. डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कप? तुम्हाला माहिती आहे कॉर्न कप्स काय असतं ते? हे जे आहे इथे आपल्याला दिसत आहे ते काय आहे तर कॉर्न कप्स आहेत. म्हणजे जी मका आहे ती तुला आवडते का? असं. आता आपल्याला जी मका आहे ती मका तर आपल्याला खूप आवडते आणि त्यावर जर लेमन म्हणजेच जर लिंबू लावलेलं असेल आणि मीठ टाकलेलं असेल तर आपल्याला ती जी मका आहे, जी कॉर्न आहे ते आपल्याला खूपच आवडतं. तसं बघा, हे जेव्हा मक्याचं सीझन येतं, जेव्हा कॉर्नचं सीझन येतं तेव्हाच आपल्याला बाहेर जी काही गाडी वगैरे लावलेली असते तिथे सगळीकडे आपल्याला जास्तीत जास्त मका ही दिसून येते. आणि आपण बघत असेल की जे काही विक्रेते आहेत ते काय करतात की ह्या मकाला मस्तपैकी भाजतात, शेकतात आणि त्याच्यावरती मीठ मसाला लावतात आणि मग ते विकत असतात. आणि हे तर आपल्याला सगळ्यांना आवडतात. आता बघा इथे काय विचारलेलं आहे एने की डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कप्स? तुला भाजलेली मका आवडते का? आता भाजलेली मका कुणाला नाही आवडणार? ते तर सगळ्यांनाच आवडते आणि नक्कीच तुम्ही सुद्धा भाजलेली मका जी आहे ती खाल्लेली असणारच. आणि त्या सीझनमध्ये ते जे फळ आहे किंवा जे काही फूड आहे ते आपण त्या सीझनमध्ये हे खायलाच पाहिजे. बघा, ही जी भाजलेली मका आहे ती आपल्याला तर आवडतेच, पण ह्या कन्व्हर्सेशनमध्ये विचारलं गेलेलं आहे की डू यू लाईक रोस्टेड म्हणजेच काय मुलांनो तर भाजलेलं. ही जी मका आहे ती तुला आवडते का? आता बघू आन्सर काय आलेला आहे. बघा, जी बी आहे ती काय म्हणत आहे? ओ आय लव्ह देम विथ सॉल्ट अँड लेमन ज्यूस. बघा, जशी आपल्याला देखील मका बघितल्याबरोबर काय वाटतं की याला रोस्टेड, ही जी मका आहे ती रोस्टेड असावी, भाजलेली असावी आणि तिच्यावर सुद्धा काय असावं तर लेमन ज्यूस लावलेला असावं. लिंबूचा जो रस आहे तो त्याच्यावरती पिळलेला असावा, मीठ असावं आणि थोड्याफार प्रमाणात मसाला लावलेला असावा. म्हणजेच ते खूपच चविष्ट असं लागतं. तसंच ह्या मुलीला देखील विचारलं गेलेलं आहे की तुला जे काही भाजलेली मका आहे ते आवडते का? तर ही जी मुलगी आहे म्हणजेच बीचं कन्व्हर्सेशन काय आहे की ओ आय लव्ह देम. हो, ती मला काय आहे तर खूप आवडते. विथ म्हणजेच कशाबरोबर तिला आवडते तर थोडंसं मीठ आणि लेमन ज्यूस टाकल्यानंतर तिला जी मका आहे, जे कॉर्न कप्स आहे ते तिला खूप आवडणार आहेत. आता हे काय म्हणत आहे बघा, लेट्स सी ॲट व्हॉट प्राईस ही इज सेलिंग देम. आता ती जी मुलगी आहे ते म्हणते की मला लेमन ज्यूस आणि मीठ मसाल्यासोबत जे कॉर्न आहे मला ते खूप आवडतात. तर मग ए जो आहे तर काय म्हणत आहे, चल तर मग आपण जाऊया आणि तो जो व्यक्ती आहे तो कितीला सेल करत आहे, कितीला विकत आहे ते आपण बघणार आहोत. बघा मुलांना इथे काय सांगितलेलं आहे. ए काय म्हणत आहे, लेट्स सी म्हणजे आता चल तर मग ॲट व्हॉट प्राईस ही इज सेलिंग देम. सेलिंग म्हणजेच काय की तो कितीला विकत आहे. प्राईस म्हणजेच काय तर प्राईस म्हणजे किंमत. प्राईस म्हणजेच काय मुलांनो, PRICE. प्राईस म्हणजेच किंमत आणि सेलिंग म्हणजेच काय मुलांनो, SELL. सेल म्हणजेच काय मुलांनो तर विकणे. चल तर मग आता आपण जाऊया आणि बघूया की तो जो रोस्टेड कॉर्न कप आहे तो कितीला विकत आहे. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, इथे आपलं जे थर्ड कन्व्हर्सेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. फर्स्टमध्ये आपण बघितलं होतं की एक ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये कसं संभाषण होतं हे आपण बघितलेलं आहे. सेकंडमध्ये एक आजोबा आणि जी नात आहे त्यांचं कसं संभाषण होतं हे आपण बघितलेलं आहे. थर्डमध्ये सुद्धा एक वडील आणि मुलगी यांच्यामध्ये कसं कन्व्हर्सेशन होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, फोर्थ जो आपला चार्ट आहे आपण तो बघणार आहोत. एक आता जे ग्राहक आहे, मुलगी आहे, ती आता एका शॉपमध्ये गेलेली आहे काय खरेदी करण्यासाठी. बघा, ही म्हणजेच काय तर ए काय म्हणत आहे की गिव्ह मी सम टमॅटोज.
आता ती एका दुकानामध्ये मुलगी गेलेली आहे आणि काय म्हणत आहे की मला काय कर टमाटर दे, टमॅटो दे, गिव मी सम टमॅटोज. आता सम म्हणजे काही टमॅटोज तुम्हाला ती कुठे गेलेली आहे तर ती एका दुकानामध्ये गेलेली आहे आणि दुकानदाराला सांगत आहे की मला काय कर तर काही टमाटर दे. बघा मग बी काय म्हणत आहे की वेअर्स युअर बॅग. आता बी तिला काय प्रश्न विचारतो, जर तुम्हाला काही भाजीपाला हवा असेल तर तुमच्याजवळ काय असणं गरजेचं आहे तर बॅग असणं गरजेचं आहे, पिशवी असणं गरजेचं आहे. तर बघा जो दुकानदार आहे तो तिला काय म्हणत आहे की टमॅटो तर मी तुला देतोच पण तुझी पिशवी कुठे आहे. बघा बी वेअर्स युअर बॅग, तुझी पिशवी कुठे आहे. वेअर्स बघा WH क्वेश्चनमध्ये जी क्वेश्चन बँक आहे आपली त्याच्यामध्ये आपण शिकलेलो की प्रश्न कसे तयार करायचे. तर WH वरून आपल्याला इथे सुद्धा काय बनवता आलेलं आहे, एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठला आहे मुलांना, वेअर्स युअर बॅग, तुझी पिशवी कुठे आहे. हा देखील काय आहे क्वेश्चन बँकमधलाच एक क्वेश्चन आपल्याला इथे तयार करता आलेला आहे. आता इथे आपलं काय चालू आहे, कन्व्हर्सेशन चालू आहे. तर इथे मग काय म्हटलं गेलेलं आहे की टमॅटो तू विकत घ्यायला आली तर आहेस पण तू पिशवी सोबत आणलेली आहे का. आता ए काय म्हणत आहे बघा मुलांनो, आय डोंट हॅव वन, गिव मी अ प्लास्टिक कॅरी बॅग. मी तर काही पिशवी आणलेलीच नाही आहे पण तुम्ही काय द्या, मला तुमच्याकडची जी काही प्लास्टिकची बॅग आहे ती मला द्या. बघा साहजिकच मुलांना जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा काय करतो की पिशवी वगैरे तर घेऊन जात नाही आणि मग जे काही दुकानदार असतात तेच काय करतात, आपण कुठलीही वस्तू विकत घेतली तर ते आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून देतात. पण प्लास्टिकची पिशवी ही हानिकारक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून काही दुकानदार जे असतात ते काय करतात की आपल्याला कागदी पिशवीमध्ये वस्तू देत असतात. आपण आता बघतो की प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्या बहुतेक प्रमाणात कमी झालेल्या आहे आणि कागदी पिशवी ह्या आलेल्या आहेत. तर आपल्याला देखील काय करायचं आहे मुलांनो, तर कागदी पिशवींचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. कारण ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या कशा आहेत मुलांनो, हार्मफुल आहे. म्हणून जर कागदी पिशव्या आणल्या तर त्या आपल्याला नष्ट देखील करता येतात, फेकता देखील येतात. म्हणून आपण जास्तीत जास्त कशाचा वापर करायचा आहे तर कागदी पिशव्यांचा वापर करायचा आहे. बघा ही जी मुलगी आहे दुकानामध्ये आलेली आहे आणि सांगत आहे की माझ्याकडे तर बॅग नाही आहे पण प्रत्येक दुकानदाराकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतातच, तर तुम्ही मला टमॅटो कशामध्ये घालून द्या, तर तुमची जी काही प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्यामध्ये मला टमॅटो द्या. बघा बी म्हणजे शॉपकीपर काय म्हणत आहे मुलांनो की सॉरी आय डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग्स. बघा तो काय म्हणत आहे की मला माफ कर. सॉरी म्हणजेच काय मुलांनो, बघा SORRY, सॉरी म्हणजेच काय तर माफ कर, माफ कर. आय डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग, कीप म्हणजेच काय मुलांना सांगा पाहू, KEEP, कीप म्हणजेच ठेवणे. आणि प्लास्टिक बॅग म्हणजे ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या ज्या पिशव्या आहेत त्या आम्ही दुकानामध्ये ठेवत नाहीत असं कोण म्हणत आहे, तर हे जे विक्रेता आहे, जे दुकानदार आहे ते म्हणत आहे की आमच्याजवळ प्लास्टिकच्या पिशव्या तर नाहीच आहेत आणि आम्ही त्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरत देखील नाही. नेक्स्ट बघा काय आहे मुलांनो, तर नेक्स्ट आहे हेअर आर युअर पोटॅटोज, हे घे तुझे बटाटे. म्हणजे आपण जेव्हा दुकानामध्ये जातो तेव्हा फक्त एकच वस्तू घेतो का, नाही, तर आपल्याला ज्या काही वस्तू आवडतात, ज्या काही पदार्थ आवडतात ते आपण काय करतो, एकापेक्षा जास्त घेत असतो. आता कागदी पिशवी म्हटल्यानंतर ती कमी प्रमाणात लोड सहन करते, म्हणून एका कागदी पिशवीमध्ये जे काही शॉपकीपर आहे त्यांनी काय केलेलं आहे की पोटॅटोज म्हणजेच काय मुलांनो, बघा इथे पोटॅटोज, तर पोटॅटोज म्हणजेच काय तर बटाटे, त्याला आपण काय म्हणतो मुलांना, पोटॅटोज म्हणतो. POTATOES, पोटॅटोज म्हणजेच काय मुलांना तर बटाटे. ती टमॅटो घ्यायला मुलगी आलेली होती पण तिने आधी बटाटे देखील घेतलेले आणि मग ते जे बटाटे आहे ते तिला कागदी पिशवीमध्ये कोण देत आहे, तर हे जे शॉपकीपर आहे ते देत आहे. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, वुड यू लाईक टू बाय टमॅटोज. काय म्हणत आहे की तुला टमॅटोज घ्यायला आवडतील का.
बघा काय म्हणत आहे, दिस आर नाईस अँड फ्रेश. हे जे टमाटर आहे ते कसे आहेत, तर अगदी फ्रेश आहेत आणि नाईस आहेत, खूप छान सुंदर आहेत आणि कसे आहेत, अगदी ताजेतवाने आहेत. आणि बी काय म्हणत आहे बघा, शुअर. काय म्हणत आहे, शुअर म्हणजे नक्कीच. वेट, वेट म्हणजेच काय मुलांनो, तर थांब. काय मुलांनो, थांब किंवा थांबा. वेट म्हणजेच काय, WAIT. वेट म्हणजेच थांबा. आय विल गिव्ह यू अनोदर बॅग. आता एका बॅगमध्ये तिने काय घेतलेले आहे, तर बटाटे घेतलेले आहे. तर मी तुम्हाला टमॅटोसाठी काय देत आहे, दुसरी पिशवी देत आहे. फॉर द टमॅटोज. एका बॅगमध्ये तिने काय घेतलेलं आहे, तर एका बॅगमध्ये तिने पोटॅटोज घेतलेले आहे. आणि आता दुसरी बॅग ती कशासाठी देत आहे, तर टमॅटो घेण्यासाठी देत आहे. बघा मुलांनो, आता इथे आपण जे काही दुकानदार आणि एक ग्राहक होते त्यामधलं सुद्धा आपण कन्व्हर्सेशन बघितलेलं आहे. आता हे जे कन्व्हर्सेशन आहे, हे पुढचं कन्व्हर्सेशन आपण बघूयात. हॅलो अंकल, मदर हॅज सेंड दिस लिस्ट ऑफ ग्रोसरी आयटम्स फॉर द मंथ. काय म्हणत आहे बघा मुलांनो, एक जो मुलगा आहे त्या मुलाच्या आईने त्याला काय दिलेलं आहे, ग्रोसरी लिस्ट. म्हणजेच काय, की जी काही लिस्ट असते आपल्या घरातील सामानांची. बघा मुलांनो, आता हल्ली अशी सुद्धा सोय झालेली आहे, फॅसिलिटीज एवढ्या आलेल्या आहेत की आपण फोनवरून सुद्धा काय करू शकतो, जे काही आपल्या घरामध्ये सामान लागणार आहे ते ऑर्डर करू शकतो. तसेच ह्या मुलाच्या आईने सुद्धा काय केलेलं आहे, तर जे काही घरामध्ये ग्रोसरी लागणार आहे, सामान लागणार आहे, त्या ग्रोसरीची त्यांनी काय बनवलेली आहे, तर लिस्ट बनवलेली आहे. आणि ती त्या मुलाला सांगितलेलं आहे की तू काय कर, की दुकानदाराला, शॉपकीपरला फोन कर आणि हे सगळे जे वस्तू आहेत, जे आयटम्स म्हणजेच काय मुलांना, की ज्या काही घरात लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या काय कर, तू ऑर्डर कर. तर अशी सुद्धा फॅसिलिटी जी आहे मुलांना ती उपलब्ध झालेली आहे. जसं बघा मुलांनो, मोठमोठे शॉप असो किंवा मॉल असो, तिथे देखील जर आपण कॉल केला आणि ऑर्डर केली की आमच्या घरामध्ये ह्या वस्तू किंवा हे पदार्थ आम्हाला ऑर्डर करायचे आहेत, तर काही तासामध्येच किंवा काही मिनिटामध्येच ते जे पदार्थ आहे किंवा आपण जे काही ऑर्डर केलेले आहे त्या गोष्टी आपल्याला घरपोच मिळतात. बघा, हा जो मुलगा आहे त्याला जी ग्रोसरीची लिस्ट दिलेली आहे, घरामध्ये जे काही अन्नधान्य लागणार आहे, जे काही गोष्टी लागणार आहे, त्या सगळ्यांची लिस्ट त्याच्या आईने त्याला दिलेली आहे. आणि तो काय करत आहे, तर त्या अंकलला फोन करत आहे आणि काय सांगत आहे बघा मुलांनो, की हॅलो अंकल, मदर हॅज सेंट दिस लिस्ट ऑफ ग्रोसरी आयटम्स फॉर द मंथ. सेंट म्हणजेच काय मुलांना, SENT. सेंट म्हणजे पाठवणे. एक जी लिस्ट आहे माझ्याकडे ती मी तुम्हाला पाठवणार आहे किंवा सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही मला काय करायचं आहे, ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहे लिस्टमध्ये त्या सगळ्या तुम्ही आम्हाला द्यायच्या आहेत. बघा पुढे, बघा त्या मुलाने ज्या काही वस्तू लागणार आहेत घरातल्या त्या सगळ्यांची लिस्ट जी आहे त्याच्या आईने बनवलेली आहे. आणि फक्त ह्या मुलाला काय करायचं होतं, तर कॉल करून दुकानदार जो आहे त्याला सांगायचं होतं की बाबा तू काय कर, की ह्या वस्तू तुझ्याकडे जर अवेलेबल असेल तर तू काय कर, त्या गोष्टी आम्हाला सेंड कर किंवा पाठव. बघा, कॅन यू डिलिव्हर देम टुडे. आजच तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू तुम्ही आजच डिलिव्हर करू शकता का, पाठवू शकता का, घरपोच तुम्ही आम्हाला आजच ह्या सगळ्या वस्तू देऊ शकता का, असं हा मुलगा जो आहे हा त्या शॉपकीपरला बोलत आहे. यांच्यामध्ये काय होत आहे मुलांना, तर कन्व्हर्सेशन होत आहे. पुढे बघूया. बघा, आता फोनवरच हे संभाषण चालू आहे आणि तो जो शॉपकीपर आहे तो काय म्हणत आहे, शुअर वी विल डिलिव्हर देम टुडे. हो, नक्कीच मी काय करणार आहे, तर आजच तू जी काही मला लिस्ट सांगितलेली आहे त्या लिस्टनुसार ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुला काय करणार आहे, त्या सगळ्या थिंग्स ज्या आहेत त्या सगळ्या मी तुला आजच तुझ्या घरी पोहोचवणार आहे. घरपोच करणे हे सुद्धा काय आहे, एक छान सिस्टम जी आहे ती आलेली आहे. म्हणजेच आपल्याला दुकानात जाऊन काही वस्तू खरेदी करण्याची गरज देखील नाही. म्हणजे तो वेळ देखील आपला वाचतो आणि आपण काय करतो, मुलांना डायरेक्ट फोनवरती काहीही गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर त्या आपण ऑर्डर करतो आणि त्या आपल्याला घरपोच मिळत असतात. पुढे बघूया. नेक्स्ट काय आहे मुलांना, बघा, हॅव यू
tried these cakes, they are so delicious. बघा मुलांनो, इथे आता पुढचं आपल्याला जे आहे कन्व्हर्सेशन ते आलेलं आहे. तर एक इथे काय आहे, एक केक शॉप इथे आहे आणि तिथे आपल्याला केक तर आपण सगळ्यांनी खाल्लेला असेलच. तर केक हा किती टेस्टी डिलिशियस असतो, किती स्वीट असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. बघा मुलांनो, इथे काय कन्व्हर्सेशन होत आहे. इथे म्हणत आहे, जो ए आहे तो काय म्हणत आहे, हॅव यू ट्राईड दिस केक्स. तू जो हा केक आहे तो तू ट्राय केलेला आहे का, म्हणजे खाऊन बघितलेला आहे का. दे आर सो डिलिशियस, म्हणजे हा जो केक आहे तो खूपच चांगला आहे, खूपच छान. याची जी टेस्ट आहे ती खूपच अधिक चांगली आहे, असं ह्या शॉपमध्ये कन्व्हर्सेशन चालू आहे ए आणि बीमध्ये. की इथे एक नवीन शॉप जे आहे केकचं ते ओपन झालेलं आहे आणि हे जे केक आहे, हा जो केक आहे तो खूपच, इथे जी क्वालिटी आहे केकची ती खूपच चांगली आहे. आणि काही व्हेरायटीज असे आहेत की ते केक तुम्हाला कसे लागणार आहे, डिलिशियस, म्हणजे खूप सुंदर, खूप छान त्याची टेस्ट ही असणार आहे. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, त्यावर बी काय म्हणत आहे, दिस इज अ न्यू केक शॉप isn't it. काय आहे मुलांनो, दिस इज अ न्यू केक शॉप isn't it. हे जे केक शॉप आहे ते कसं आहे, तर न्यू आहे. तुला माहीत आहे का हे जे केक शॉप आहे ते कसं आहे, तर इथे न्यू ओपन झालेलं आहे. आणि त्या केक शॉपमध्ये काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत आणि ते खायला कसे आहेत, तर खूप टेस्टी असे आहेत, खूप स्वीट असे आहेत. आणि फक्त केकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आणखी जे काही फूड्स आहेत तिथे अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्याला काय होणार आहेत मुलांनो, तर त्या सगळ्या पदार्थांची जी टेस्ट आहे ते आपल्याला करायला मिळेल. जो काही तुम्हाला पदार्थ आवडतो तो तुम्ही काय करायचा आहे, सिलेक्ट करायचे आहे आणि त्याची टेस्ट घेऊनच मग तुम्हाला तो पदार्थ विकला जाणार आहे. तर यापैकी केक जो आहे तो एला आवडलेला आहे आणि तो केक तू खाऊन बघ. हा केक जो आहे तो खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. टेस्ट ही त्याची कशी आहे, तर डिलिशियस आहे. म्हणून तू काय कर की ह्या केकची चव घेऊन बघ. आणि नंतर बघा, हे जे केक शॉप आहे ते कसं आहे, तर न्यू आहे. आत्ताच ते हल्लीच काय झालेलं आहे की ते केक शॉप जे आहे ते ओपन झालेलं आहे. बट आय एम नॉट व्हेरी फाउंड ऑफ केक्स. बघा काय सांगितलेलं आहे, बट आय एम नॉट व्हेरी फाउंड ऑफ केक्स. बघा, काही विद्यार्थी किंवा काही जे लहान मुलं असतात किंवा जे काही पीपल्स असतात त्यांना केक हा काहींना आवडतो तर काहींना आवडत नाही. तर बीला सुद्धा केक जो आहे तो आवडत नाही आहे. केक दिसायला तर सुंदर आहे, खूप छान आहे, पण काहींना केक हा आवडत नाही. तसंच बीला सुद्धा काय होत आहे की केक हा आवडत नाही आहे. बघा, आता आपण ए आणि बी मधलं कन्व्हर्सेशन बघितलेलं आहे. आता इथे नेक्स्ट जे कन्व्हर्सेशन आहे ते स्टार्ट झालेलं आहे, जे एका आई आणि लेकीमध्ये आहे, एका आई आणि मुलीमध्ये झालेलं इथे कन्व्हर्सेशन आहे. ते आता आपण बघणार आहोत. बघा मुलांना, काय कन्व्हर्सेशन आहे. ए काय म्हणत आहे, ए असं सांगत आहे, प्लीज गिव अस 2 फुल ग्लासेस. काय पाहिजे आहे, 2 फुल ग्लासेस काय पाहिजे आहे, अँड डोंट पुट आईस इन ज्यूस. बघा काय सांगत आहे, हा जो ए आहे, ह्या ज्या ए आहे त्या काय म्हणत आहे की प्लीज गिव अस 2 फुल ग्लासेस अँड डोंट पुट आईस इन ज्यूस. ह्या आपण बघतच असतो की बाहेर बघा, एक जे काही रस असतो, आपल्याला ऊसाचा जो काही रसांचे जे गाडे असतात ते बाहेर आपल्याला दिसत असतात आणि आपण काय करतो की उन्हाळ्यामध्ये तो रस आपण पीत असतो. तसंच इथे सुद्धा काय झालेलं आहे, कन्व्हर्सेशन चालू आहे आणि त्या काय मागत आहेत, तर 2 फुल ग्लासेस ज्यूस मागत आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांना काय नको आहे, तर आईस नको आहे, बर्फ नको आहे. बघा, काही मुलांना विथ बर्फ म्हणजेच जो काही रस असतो त्या रसासोबत बर्फ जो आहे तो खूप आवडत असतो. पण काही मुलांना किंवा लोकांना कुठल्याही ज्यूससोबत आईस हा नको असतो. का, कारण बघा, जर काहींना जो बर्फ आहे तो सूट होतो, काहींना होत नाही. त्यामुळे ह्या ज्या ए आहेत त्या काय म्हणत आहेत की आम्हाला 2 ग्लासेस काय दे, तर ज्यूस दे, पण विदाऊट आईस. त्याच्यामध्ये तो काय टाकू नकोस, तर बर्फ हा टाकू नकोस. बघा आता त्यावर बी काय म्हणत आहे,
तर बी असं म्हणत आहे, बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. काय म्हणत आहे बी की बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. पण मला माझ्या ज्यूसमध्ये काय पाहिजे आहे, तर आईस पाहिजे आहेत. आता तुम्ही बघितलं असेलच की जरी मोठ्यांना कळत असलं की मला माझ्या आईसमध्ये माझा जे काही ज्यूस आहे त्यामध्ये मला आईस नको आहे, पण लहान मुलांना बर्फ हा खूप आवडत असतो. ते काय म्हणत असतात, आई जरी तू नाही घेतला ना बर्फ, तरी तू काय कर की मला ज्यूसमध्ये काय करून दे, तर बर्फ टाकण्याची परमिशन दे. म्हणून मग आई काय करत असते की बाबा थोडा का होत नाही, पण तू ह्या मुलाच्या जो काही ज्यूस आहे त्या ज्यूसमध्ये तू थोडासा बर्फ टाकून दे, म्हणजे जेणेकरून जास्त काय होणार नाही, नुकसान होणार नाही. म्हणून तू काय कर, थोडाफार प्रमाणातच काय कर की आईस हा टाकून दे. बघा मुलांनो, नेक्स्ट हे काय म्हणत आहे की ओके, ठीक आहे, पुट जस्ट अ लिटल आईस इन ईच ग्लास. आता आई काय म्हणत आहे की जो काही 2 ग्लास ज्यूस मागवलेला आहे त्या ज्यूसमध्ये आधी आई काय म्हणते, काय म्हणत आहे की दोघंही ग्लासमध्ये तू काय नको टाकूस, तर आईस टाकू नकोस. पण जे लहान मुलं आहे, तिची जी डॉटर आहे, तिला काय हवं आहे, तर आईस हवं आहे. ती म्हणते पण मम्मा मला माझ्या ग्लासमध्ये, माझ्या ज्यूसमध्ये काय टाकून दे, तर बर्फ टाकून दे. आणि मग शेवटी ती काय सांगत असते की तू काय कर की दोन्हीही ग्लासमध्ये थोडासा सम प्रमाणात काय कर, तर आईस टाकून दे. बघा मुलांना, आपण इथे काय बघितलेलं आहे की इथे आपण कन्व्हर्सेशन बघितलेलं आहेच, म्हणजे संभाषण. जसं 2 व्यक्तींमध्ये संभाषण होतं, 4 व्यक्तींमध्ये संभाषण होतं, तर तेच आपण इथे काय केलेलं आहे मुलांना, घेतलेलं आहे आणि बघितलेलं सुद्धा आहे की कशा प्रकारचे 2 व्यक्तींमध्ये काय होऊ शकतं, की कन्व्हर्सेशन होऊ शकतं, संभाषण कशा प्रकारचे होतं ते आपण इथं बघितलेलं आहे. जसं की पहिलं जे संभाषण होतं आपलं, ते कुणामध्ये होतं सांगा पाहू मुलांना. एक आजी आणि एक जो काही दुकानदार होता, विक्रेता होता, त्याच्या सोबत आपण आजीचं आणि जो काही विक्रेता आहे, दुकानदार आहे, त्याच्यासोबतचं कन्व्हर्सेशन आपण इथे बघितलेलं आहे. किती पोलाइटली जो विक्रेता आहे तो कस्टमरसोबत बोलत होता. तर हे सगळं काय आहे मुलांनो, तर हे संभाषण आहे. जसं आपण आपल्या मित्रांसोबत काय बोलतो, एखाद्या टॉपिकवरती आपण मित्रांसोबत बोलत असतो, किंवा टीचर आणि स्टुडंट यांच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, तर कन्व्हर्सेशन होत असतं. तर हा सुद्धा काय असतो मुलांनो, तर एक टॉपिकच असतो. म्हणजे कन्व्हर्सेशन कसं करायचं हेच थोडक्यामध्ये आपण इथे बघितलेलं आहे. तर नक्कीच मुलांनो, हे कन्व्हर्सेशन तुम्हाला आवडलेलं असेल. हे जे संभाषण आहे, जे 2 व्यक्तीमध्ये आपण इथे बघितलेलं आहे की कोण कुणाशी कसं आणि कुठल्या प्रमाणात बोलतं, हे आपण इथे बघितलेलं आहे. तर नक्कीच मुलांनो, आपला जो टॉपिक आहे, कुठला मुलांनो, जो टॉपिक आहे 6.7 ॲट द मार्केट, हा जो टॉपिक आहे आपला, तो जो ॲट द मार्केट आहे, त्या टॉपिकमध्ये आपण इथे काय समजून घेतलेलं आहे की कन्व्हर्सेशन कसं करायचं आहे, 2 व्यक्तीमधलं संभाषण कसं असतं, हे आपण इथे जाणून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला ॲट द मार्केट हा जो टॉपिक आहे, लेसन आहे, तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेलच. तर आपण नेक्स्ट लेसनमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.